आणि याची सुरुवात होतीये थेट कृषी मंत्र्यांच्या या घोषणेपासून. खरं तर या एकाच वाक्यात या संपूर्ण योजनेचं सार दडलेलं आहे. बघा, शेतकऱ्यांसाठी अनुदानित खतं म्हणजे त्यांच्या शेतीचा एक महत्त्वाचा आधार असतो. पण अनेकदा असं होतं की हे अनुदान योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचतच नाही. आता हा फार्मर आयडी हेच चित्र बदलणार आहे. त्यामुळे संपूर्ण वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल. तर पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण या फार्मर आयडीचा संपूर्ण प्रवासच उलगडणार आहोत. आपण समजून घेऊ की ही नवी ओळख नेमकी आहे तरी काय, आणि जुन्या पद्धतीत अशा काय अडचणी होत्या की याची गरजच निर्माण झाली. त्यानंतर आपण ॲग्रीस्टॅक या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेऊ, शेतकऱ्यांसाठी नक्की काय बदलणार आहे ते पाहू, आणि हो, शेवटी महाराष्ट्राचा हा प्रयोग संपूर्ण देशासाठी कसा एक दिशादर्शक ठरू शकतो याचाही आढावा घेऊ. चला तर मग थेट मूळ मुद्द्यावरच येऊया. या नव्या आयडीची, या नव्या प्रणालीची गरजच का निर्माण झाली? म्हणजे जुन्या व्यवस्थेत असं नेमकं काय चुकत होतं की सरकारला एवढं मोठं डिजिटल पाऊल उचलावं लागलं? आणि या प्रश्नाचं उत्तर इथे आहे. जुन्या प्रणालीत ना गोंधळ खूप होता. कोण गरजू आहे, कोणाला अनुदान मिळतंय याचा काही ताळमेळच नव्हता. आणि यामुळे काय व्हायचं तर बनावट व्यवहारांना आणि भ्रष्टाचाराला मोकळं रान मिळायचं. परिणामी सगळी वितरण व्यवस्थाच अकार्यक्षम झाली होती. आता ही जी नवीन प्रणाली आहे ती ह्या सगळ्या समस्यांवरचं एकच उत्तर आहे: 100% पारदर्शकता आणि अचूक नियोजनबद्ध वितरण. बरं, हा जो काही बदल होतोय त्यामागे एक मोठं तंत्रज्ञान काम करते, आणि हे सगळं शक्य होतंय ते म्हणजे ॲग्रीस्टॅक आणि फार्मर आयडीमुळे. तर हे ॲग्रीस्टॅक म्हणजे नेमकं काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर हे भारताच्या कृषी क्षेत्रासाठी बनवलेलं एक डिजिटल इंजिन आहे. म्हणजे बघा, जसं आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप्स एकत्र काम करतात तसंच ॲग्रीस्टॅक शेतकऱ्यांशी संबंधित सगळा डेटा आणि सगळ्या सेवा एकाच छताखाली आणतं. आणि या मोठ्या डिजिटल इंजिनची चावी म्हणजेच फार्मर आयडी, तो शेतकऱ्याची या डिजिटल जगातली एक नवी ओळख आहे. मग हे प्रत्यक्षात काम कसं करतं? प्रक्रिया खूपच सोपी आहे. पहिलं, प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक डिजिटल आयडी मिळतो. दुसरं, जेव्हा शेतकरी अनुदानित खतं खरेदी करायला जातो तेव्हा तो हाच आयडी वापरतो. आणि तिसरं, यामुळे होतं काय की अनुदानाचा प्रत्येक पैसा मधल्या कोणालाही न मिळता थेट त्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठीच वापरला जातो. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. या सगळ्याचा शेतकऱ्यांना थेट काय फायदा होणार आहे? त्यांच्यासाठी रोजच्या आयुष्यात काय बदलणार आहे? याचे फायदे ना खरं तर अनेक आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे नियोजन. खतांचं वितरण अगदी वेळेवर आणि अचूक होईल. दुसरं, आर्थिक सुरक्षा. अनुदानाचा पैसा थेट शेतकऱ्याला मिळणार, मधल्या दलालांना नाही. तिसरं, विश्वास. बनावट व्यवहार थांबल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेवरचा विश्वास वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी अधिक सक्षम बनेल. आणि ही गोष्ट फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये. खरं तर या उपक्रमात महाराष्ट्र संपूर्ण देशालाच एक नवा रस्ता दाखवतोय. ही आकडेवारी बघा, तीच सगळं काही सांगते. ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत देशातल्या इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त फार्मर आयडी तयार करून महाराष्ट्राने एक मोठी आघाडी घेतलीये. ही केवळ एक आकडेवारी नाही, तर राज्याच्या कृषी विभागाने मिळवलेलं एक मोठं यश आहे. आणि या कामाची दखल फक्त राज्यातच नाही तर थेट दिल्लीत घेतली गेली आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलंय की महाराष्ट्राचा हा प्रयोग आता संपूर्ण देशासाठी एक मॉडेल म्हणून काम करेल. ही महाराष्ट्राच्या प्रयत्नांना मिळालेली एक मोठी राष्ट्रीय पोचपावतीच आहे. आणि हो, ही तर फक्त सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. भविष्यात केवळ खताचं अनुदानच नाही तर पीक विमा, कर्ज आणि इतर सगळ्या सरकारी योजना ह्याच एका फार्मर आयडीशी जोडल्या जातील. म्हणजेच काय तर आपण महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील एका मोठ्या डिजिटल क्रांतीच्या सुरुवातीचे साक्षीदार आहोत. तर मग जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो: महाराष्ट्रात सुरू झालेला हा डिजिटल प्रयोग खरोखरच भारतीय शेतीचं भविष्य बदलू शकेल का? ह्या एका आयडीमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुलभता आणि पारदर्शकता येईल का, यावर विचार करायलाच हवा.